चंद्र कृपावंत वक्रतुंड एकदंत भालचंद्र कृपावंत विश्वजागवाय शंकर सुत श्री गणेश तू ओम नमो जी मोरया प्रभु तुझी दाता ताव पावलंबोदर साध मला दे सत्वर धाव पावलंबोदर साध मला दे सत्वर आशीर्वाद द्याय शंकर सुत श्री गणेश कंदीलची माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे जय देव मूर्ती दर्शन मात्रे कामना ओम नमो जी गजाननाय बालमार सावन बीता जाए जय रे सावन बीता जाए जय रे सावन बीता जाए न्यायाच्या ठिकाणी कमी आणि न्यायाचा दानाला दक्षिणा प्रतिज्ञेला प्रमाणपत्र न्यायाला हम हे आमच्या राज्याचे राज्य हे भगवान हे सारं सर्वस्व तरी मी करत असलो तरी याच्या हाशी सर्वस्वी कारण होय मी तो निमित्त मापाशी बैसलो आहे बोलविता हे वेगळाचे तुझ्या इच्छेशिवाय जिथं वृक्षाचा एक पान सुद्धा हलू शकत नाही तिथं हे सारं सर्वस्व मी करतो आहे असं म्हणण्याला काहीही अर्थ नाही पण हे माझ्या दयेच्या हे शिवशंभू महादेव गौरी शंकरा जय शुभंकरा हे शंभू आशीर्वाद गौरी शंकरा दरबारी उभी ठाकली हे पाहता क्षणी आपलं महामानी मस्तक आमच्या चरणावर तुम्ही झुकविला अगदी महामानी मस्तक झुकून नमस्कारासाठी तयार झाला त्या उत्स्फूर्ततेने तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही दोन्ही हस्त वरत पण सांगा माझ्या मनाचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अतिथी आसनावर विराजित मी होणार नाही अगदी खरं स्वर्ग आणि पाताळातील बरं एक सारखी तुमची पारवी शंकपाल आज दुग्ध शंकरा योग म्हणायला होता थांबा देवशी थांबा आज माझ्या द्वारी प्रत्यक्ष नाही लोक पूजनीय असणारी त्या व्यक्तीतून आग्रह तुमच्या प्रकाशासाठी हे संस्थावतोय काय पण हे
तुमच्या मुखातील वचन जोपर्यंत माझ्या शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत तुझ्या आदरातिथ्याचा स्वीकार मी करणार नाही. काय करू हे ब्रह्मदत्त, हा मी आपल्याला शरण आहे. सांगा माझ्यातून काही चुकलंय का? नाही. या माझ्या राज्यातील कुणीतरी महाभागानं तुमची अवहेलना, मानखंडना, अपमान केलाय का? नाही सांगा. राजकन्या. अपराधाचं नाव सांगा. एका विश्वासाची सांगा. त्याचं मस्तक राहावं. नाही राजकन्या, चुकतोय. तुझ्या या काशी नगरीत माझा कुणी अपमान केला नाही, कुणी मानखंडना केली. तुमच्यासारख्या त्रैलोक्यवंत पुरुषाचा आशीर्वाद मला मिळाला. माझ्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद क्षणाच्या निमिषाचा पुरापास्त झाला आणि त्याच आनंदाची जागा चिंतेला घेतली म्हणून मी प्रश्नांकित झाला. राजळणारे दुःखिताचं दुःख निवारण करणं ही माझं ब्रीद आहे. या जगाच्या ठिकाणी वावरणारं दुःख दूर कसं होईल? प्रत्येक जीव, जंतू, मानव, प्राणी सुखी कसा होईल? माझ्या दोन कन्यांनी स्वतःला भक्ती मार्गात वाहून घेतले. हे महल, या जगाच्या पाठीवर कुठला असा बाप असेल ज्या बापाला वाटत नसेल माझ्या कन्येचा लग्नाच्या मोहल्यावर तिला उभी करावी, तिच्या विवाहाचा सुख सोहळा आपल्या उभ्या डोळ्याने पाहावा असं कोणत्या बापाला वाटत. माझ्या दोन्ही कन्याने हे माझं स्वप्न होतं. अगदी खरंय. राहता राहिली ती माझी तिसरी कन्या म्हणजे रुई. महत्व राहून राहून किती होते हा? कसली भीती? शब्द खरा आहे. वाढलेली मोर म्हणजे जन्मदेत्या बापाच्या जीवाला घोर. दारात 100 हत्ती बांधून पोचणं फार सोपं असतं, पण वाढलेली एक मोर तिचं संरक्षण करता करता तिला वाढविता बापाच्या काही नाकी नऊ येता ऐकून अनुभव आहे मला. पण बाबाने हात का आणि कशासाठी दिले याचं कारण आपल्याला विचारायला तरी माझं निर्याचं कर्म हे आपल्याला परिपूर्ण करायला, आजाद करायला आपण आल्याचे त्याने बाबांना हो बाबा परमेश्वर तुला सदैव हिला पाहण्याची इच्छा मला झाली. आपाचं मस्तक निरीक्षण मला मी इथं केलं, पण संशय वाटू लागला. तुला जे वाटत होतं ना, तुला ती खात्री होती माझी बाळ माझी आज्ञा अमान्य करणार नाही, तिला ते जमणार नाही. तेच खरं होतं, तिला ते जमणारच नाही. तिला मी पाहिलं तेव्हाच ओळखलं. प्रमाणे तू वाक्य आहेस असं मी ब्रह्मर्षींनी सांगितलं आणि तुला पाहण्याची उदात्त इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. तुझ्या गुणांचे गोळे मी त्यांच्या समोर गायले. मी त्यांना म्हटलो, हे ब्रह्मबंधा माझी बाळ
देवश्री तुझ्यासमोर चलवण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. कारण तुझ्या 2 बहिणी हो साई आणि जुई यांच्या समोर अरे अहो बाबा, आता तरी तुमच्या मनातली शंका दूर झाली. मनातली शंका दूर झाली. आता मला बघून लागले असे कोणते? लवकरात लवकर शुभ मुहूर्त शोधा आणि त्या शुभ मुहूर्तावर माझ्या कन्येचा विवाह मला भाग्यामध्ये पाहावा. बाबा थांबा म्हणते. शुभ मुहूर्त तुम्ही पहा, नाही असं मी म्हणत नाही, पण माझी अट आहे. मी लग्न करेन. थांब रे. अटी मांडताना विचार कर राजा, तू सुद्धा विचार कर. हा मास संपला की मूर्त नाही, पुढच्या महिन्यात मूर्त नाही. या महिन्यातच काही ते व्हायला नाही नाही, ते काय होईल ते याच महिन्यात होणार आहे हे मला देखील ज्ञात आहे. पण बाबा माझी अट आहे. तू जर लग्न करणार असेल हा. तुझ्या साऱ्या अटी मान. काय? म्हणजे माझ्या साऱ्या अटी मान्य तुम्हाला? राजन हे लग्नाच्या बोहल्यावर उतरली मी अखेरचा श्वास घ्यायला मोकळा. पण मला सांग. म्हणजे माझा देखील काय हवं असेल ते बोल. तुझ्या साऱ्या अटी मी पूर्ण केल्या. ऐकूया तरी काय माझी अट कोणती आहे माहितीये का? हा? मी जे लग्न करणार आहे ना ते स्वयंवर पद्धतीने. माझा देखील या भवनात हा भद्रसेन आपल्या जीवनात करतोय. हे भगवंत, अशीच तुझी लीला सदोदित माझ्या पुढे राहू दे. एवढंच नव्हे, माझ्या लाख प्रजनांच्या शिरावर असं जर हात राहू दे. हिचं दुःखाच्या मनात विनय. राज्यकारभाराची सारी सूत्र मंत्री महोदयांच्या हातात देऊन जायचंय ते काशीनाथ राजा शंखपाल यांच्यापर्यंत स्वयंवरासाठी. एवढ्या मोठा नवय देव आया त्या वादत गादत वेचीवरनं आणायचो थोडून हिच्या बसून वाजवतात. दांड्यावरनं नावया कुणाचा येतो. अरे पण आता कतो काय माणूस आहे. निदान माणूस पाहून तरी इशारा करावा. हा येतानाच वातावरण थोडस झालं. असं नाही. आतापर्यंत कधीही असं मी पाहिलं नाही. व्हायला आणि आज
आहात हे असलं चित्र मी पाहतोय. अरे ड्रामा देखने वाला है तो ये है, चले आओ कपड़ा पहन के. इथे आला स्वागत आहे. कोण आपण? मी कोण ते तुला नंतर सांगेन. आधी राजाराम थांब वाटला पाहिजे आणि घेणाऱ्या खेटल्यासारखा वाटला पाहिजे. म्हणजे मी जो आशीर्वाद दिला तो तुला घेतल्यासारखा वाटला नाही? मुळीच नाही. मग सांग रे बाबा, हा मी तुला आशीर्वाद कोणता द्यायला हवा होता? ओ आशीर्वाद. तुझी अपेक्षा काय आहे? आशीर्वाद कसा देतात आमच्या गावात ऐका जया. जर एखादी स्त्री समजते ती नाही काय अशी स्त्री? स्त्री स्त्रीचं काय? जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या पाया पडली आमच्या गावात तर तिला आशीर्वाद कसा देतात? अखंड तुळे मंडित सौभाग्यवती भव. हो नाही हो, अष्टपुत्य सौभाग्यवती. कधी मरेल तुझा पती आणि कधी लागशील माझ्या हाती, असा आशीर्वाद पाहिजे. अरे काय विचित्र आहेस तू. हो विचित्र ना. तुझ्या गावात अष्टपुत्र सौभाग्यवती. होय तर कधी मरेल तुझा पती आणि कधी मिळशील तू माझ्या हाती, असा आशीर्वाद पाहिजे. कारण ते तुझ्या गावात माझ्याकडे असा आशीर्वाद देत नाही. म्हणजे तिकडे वेगळ्या हिच्या वेगळी गोट्यात गेलो संधी प्रकाशात. मग तिच्या गोट्यात गेलो आणि दूध काढायला असा हात घातल्या. या बरोबर माई रात आणि माझा डोळा गेयात. नगरीचा त्याग केला आणि या काशी नगरापर्यंत आमचे आपण आलेली चीज जाणीव राजगर्थांना करून देऊ. कोण राज? सुस्वागत सुस्वागत सुस्वागत. आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आपण या स्वयंवर मंडपात आलात. अगदी योग्य. आपली ओळख? अवंती नरेश राजा भद्रसेन. भद्रसेन. भद्रसेन भद्रसेन. पण काय आहे मला सांग, तुझं लग्न झालं? लग्न झालं असतं तर इथं आलो नसतो. तुझ्या लग्न नाही झालं मग तुझ्या पोया किती? तुमचं नाव काय वाटतं ते पहिलं सांग. आबूयाव. काय काय म्हणाला? आबूयाव. आबूयाव. आबूराव. होय. आणि इथं स्वयंवरासाठी. होय तर बाबा, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की मनापसंतीचा स्वयंवर करायचा आहे, त्याचप्रमाणे आज मी स्वयंवराच्या ठिकाणी उपस्थित आहे. पण या साऱ्यांना नमस्कार करून लवकरात लवकर मी स्वयंवरास सुरुवात देशोदेशीचे राज करताय या स्वयंवर मंडपात उपस्थित बाबा. मग तुझ्या मनापसंतीच्या स्वयंवराच्या पटीप्रमाणे याच्यातील एखाद्या पुरुषाचे निवड कर. तुझ्या जीवनाचा जोडीदार म्हणून त्याच्या
तुझ्याशी विवाहबद्ध हो. बाबा हे करतेस? बाबा तसं काहीच नाही. पण माझा जोडीदार जर का माझ्या मनासारखा जर का भेटला नसेल तर मला सांगावं लग्न करून तरी काय उपयोग आहे. संसार हा मला करायचा आहे. मग मला जोडीदार जो हवा तो माझ्या मनाप्रमाणेच हवा की नको. मग मला सांगा इथं सारे जण बसले पण एकही माझ्या मनासारखं वाटत नाही. म्हणून मी शेवटीच्या गोष्टीची भीती वाटत होती तेच केली. माझ्या मुलीला लग्नासाठी नकार दिला. हे देशोदेशीच्या राजकर्त्यानं राजा शंखपाल आपली क्षमा मागतोय. ज्या माझ्या कन्येचं लग्न करावं आणि पितृऋणातून मुक्त व्हावं या उदात्त हेतूनं माझ्या कन्येचा स्वयंवर मी आरंभिला. स्थगिती आपण दिली आणि कशासाठी म्हणून माझ्या कन्येच्या योग्यतेचा या भरलेल्या स्वयंवर मंडपात एकही वर नाही आणि म्हणून मनापसंतीच्या स्वयंवराच्या अटीप्रमाणे माझ्या कन्येला एकही वर आवडलेला नाही. म्हणून माझ्या कन्येला लग्नासाठी नकार दिला. राजा शंखपाल आपण राजकर्ते आहात हा विचार आपण अगोदर करायला हवा होता. अर्थात कडी कपाळी अखेरचा जोडून जाते आजपासून या अरण्यामध्ये तुझं वास्तव्य आणि एवढंच नव्हे या वृक्षाला श्वेत पुष्प येतील आणि ती श्वेत पुष्प तुझ्या हस्ताशिवाय कुणाच्याही हाती लागणार नाही. एवढंच या वृक्षांचं महत्व आहे, या फुलांचंही महत्व आहे. जेव्हा मी आज्ञा करेन तेव्हाच ही वृक्षाची फुलं तुटतील, अन्यथा तुटणार नाही. कोणी येऊ दे त्याला ही फुलं तुटणार नाही. हा शिव शंभू महादेवाचा आशीर्वाद.